आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याकडून पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात। कर्जगी येथे बालिकेवरील अत्याचार करणं, हत्या केल्याप्रकरणी पीडित कुटुंबाचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी आज कर्जगी येथे पीडित कुटुंबियांना भेटून सांत्वन केले व आर्थिक 50,000 रुपयाची मदत केली। यावेळी सांगली मार्केट कमिटीचे सभापती सुजय उर्फ नाना शिंदे, निलेश बामणे, इब्राहिम नदाब आदी यावेळी उपस्थित होते। तसेच सावंत यांनी आरोपीला कडक शिक्षा, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले। दादांच्या वतीने आणि जत तालुका काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो। नक्कीच एक माणुसकीला काळे फासणारी एक घटना आपल्या जत तालुक्यातल्या करजगीमध्ये घडलेली आहे आणि आजच विक्रमदादांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी भेट दिलेली आहे। विक्रमदादा बाहेरगावी असल्या कारणाने आता आज आल्या दादांनी त्या घटनास्थळी भेट दिली आणि त्या कुटुंबावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। मुळात ही घटनाच फार दुर्दैवी आहे, दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे, परंतु त्या कुटुंबाची परिस्थिती देखील आज आपण न बघण्यासारखी आहे। आमचं सगळ्यांना आव्हान आहे, आज दादांनी सुद्धा दादांच्या नेतृत्वाखाली आपण आज इथे 50,000 रुपयाची त्या कुटुंबाला मदत केलेली आहे। अजूनही सगळ्या मला दानशूर व्यक्तींना, संघटनांना, सगळ्यांना विनंती आहे की आपणही त्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, जेणेकरून या सगळ्या दुःखातून ते कुटुंब बाहेर पडेल। आज रोजगारानिमित्त बाहेर असताना असा प्रसंग त्यांच्यावर आला तर भविष्यात रोजगारानिमित्त त्यांना बाहेर जावं लागणार नाही, आपल्याच गावात त्यांना रोजगार निर्मिती करता येईल आणि इथं थांबता येईल, आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देता येईल। आणि या पुढच्या काळातही जत तालुक्यातल्या सगळ्या जनतेनं, इथल्या करजगी गावातल्या असू दे किंवा सगळ्या जत तालुक्यातल्या लोकांना विनंती आहे की आपण आपल्या कुटुंबाकडे, आपल्या सगळ्या माता भगिनींकडे आपण सर्वांनी आपली सामाजिक जबाबदारी म्हणून लक्ष ठेवावं, एवढी विनंती करतो। एक प्रत्येक समाजाला काळिमा फासणारी घटना घडली, त्याचा या निमित्तानं मी निषेध करतो आणि या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी सगळ्यांनाच या निमित्तानं मी विनंती करतो की आज हे कुटुंब आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना मोलमजुरीसाठी त्याच्या वडिलांना बाहेर जावं लागलं आणि ही घटना घडली। खरं तर समाजातल्या सगळ्या लोकांना मी या निमित्तानं आवाहन करेन की अशा पद्धतीच्या घटनांना शेजारी पाजारी आपण सगळ्यांनी लक्ष ठेवावं आणि अशा वेळीच अशा घटनांना आळा घालणं गरजेचं आहे। एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सगळ्यांनी या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी आज आम्ही या निमित्तानं थोडीफार त्यांना एक 50,000ची कॅशची आर्थिक मदत करतोय आणि या निमित्तानं या कुटुंबाला सावरण्यासाठी मदत करतोय आणि त्याचबरोबर सगळ्या जनतेला सुद्धा आम्ही या निमित्तानं विनंती करतो की अशा पद्धतीने या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी आर्थिक मदत सगळ्यांनी करावी अशी विनंती। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।